नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 30 नोव्हेंबर, वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत संकष्टी चतुर्थी. चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते. भगवान गणेश म्हणजेच गणपती बाप्पा हे अडथळे दूर करणारे, संकट आणि विघ्न दूर करणारे देवता मानले जाते. म्हणूनच प्रत्येक शुभकार्यात प्रथमच त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. असं म्हटलं जातं की या चतुर्थीचं व्रत जर केलं तर आपल्या सर्व अडचणी, संकट जे आहेत ते काही दूर होत असतं, असं आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या संकट चतुर्थीला भक्तिभावाने व्रत केलं, सेवा जर केल्या तर गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा आपल्यावरती प्राप्त होत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपायसुद्धा करायचे असतात. त्याचपैकी आज एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. लवंगाचा उपाय तुम्हाला करायचा आहे. यामुळे मुलांचे सर्व दोष, विघ्न, अडचणी दूर होतील. शिक्षणात, नोकरीत, व्यवसायात मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर पहा, हा उपाय जो आहे तो तुम्हाला मुलं आणि मुली या दोघांसाठी करायचा आहे. लहानातले लहान आणि मोठ्यातल्या मोठ्या मुलांसाठी हा तुम्हाला उपाय करायचा आहे. परंतु हा उपाय तुम्ही मुलांसाठी म्हणजे जे मोठे मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी तुम्ही आवर्जून करा. लहान मुलांसाठी तुम्ही नाही केला तरीही चालेल. जे मुलं अजून शाळेत जात नाही त्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय नाही केला तरीही चालेल. परंतु तुमची मुलं किरकिर करत असतील, चिडचिड करत असतील तर तुम्ही हा उपाय करू शकतात. परंतु लहान मुलांना कोणत्याच अडचणी नाहीत तर तुम्ही हा उपाय नाही केला तरीही चालेल. परंतु मोठ्या मुलांसाठी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. खास करून जे मुलं शाळेत जातात त्यांच्यासाठी हा तुम्हाला उपाय आवर्जून करायचा आहे. कारण हा उपाय केल्यामुळे मुलांची बुद्धी ही तीक्ष्ण होते, शार्प होते. मुलांनी वाचलेलं त्यांच्या लक्षात राहतं. यामुळे मुलांची अभ्यासामध्ये, शिक्षणामध्ये भरभरून प्रगती होते. त्याचप्रमाणे मुलं शिकलेली आहेत, नोकरी प्राप्ती करत आहेत, त्यांना नोकरी मिळत नाही आहे किंवा मिळालेली नोकरीमध्ये त्यांची प्रगती होत नाही आहे, अशा वेळेसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कारण हा उपाय त्या मुलांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्याचप्रमाणे जे मोठी मुलं असतात, काही व्यवसाय करत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्हाला करायचा आहे, जेणेकरून मुलांची व्यवसायामध्ये प्रगती होईल. तर बघा, तुम्हाला हा उपाय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा भेटेल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय स्वतः मुलांनी केला तरीही चालेल. परंतु मुलं खूप छोटी आहेत, मुलं बाहेरगावी आहेत, तर हा उपाय आईने केला किंवा वडिलांनी केला किंवा आजी आजोबांनी नातवासाठी केला तरीही चालेल. फक्त आईनेच केला पाहिजे असं नाही. किंवा मुलं स्वतः मोठे असतील तर स्वतः मुलांकडनं तुम्ही हा उपाय करून घ्यावा. हा उपाय करण्यासाठी तुम्ही 100% प्रयत्न करायचा आहे की तुम्ही मंदिरामध्येच जाणार. परंतु काही कारणास्तव तुम्हाला शक्य नसेल मंदिरामध्ये जाणं तर तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये सुद्धा करू शकतात. तर पहा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 3 वस्तू लागणार आहेत. त्या म्हणजे 1 कापराची वडी. भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून घ्या, दुसरं असेल दुसरा घेतला तरीही चालेल. यानंतर 6 लवंगा तुम्हाला लागणार आहेत. लवंगा या चांगल्या असाव्या. तुटलेल्या फुटलेल्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या नाहीत. ज्यांना फुलं असतात अशा 6 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. यानंतर तुम्हाला 1 कलाव्याचा 1 तुकडा घ्यायचा आहे. कलावा हा एक धागा असतो लाल पिवळ्या कलरचा. हा धागा तुम्हाला कोणत्याही पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथे तुम्हाला हा कलाव्याचा धागा हा भेटून जाईल. या 3 वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत. यानंतर या 3ही वस्तू घेऊन तुम्हाला गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. हा उपाय गणपती मंदिरामध्ये केल्यामुळे तो 100% यशस्वी होतो आणि त्याचा आपल्याला फायदा होत असतो. कारण मंदिरामध्ये जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा असते आणि अशा वेळी तिथे उपाय जर केले तर ते यशस्वी होतात असं म्हटलं जातं. या वस्तू तुम्हाला मंदिरामध्ये घेऊन गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, गणपती बाप्पांना जो आपण 1 कापूर आणि 6 लवंगा नेलेल्या आहेत त्या तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहे. या अर्पण करताना कशा करायचे, एक पुडी बांधायची. यानंतर ही पुडी तुम्हाला घेऊन जायची आहे. पुडी तुम्हाला गणपती बाप्पांच्या कपाळावरती लावायची, गणपती बाप्पांच्या डोळ्यांवरती लावायची आणि यानंतर त्यांच्या चरणी लावून तुम्हाला ती पुडी उघडी करून म्हणजे ओपन करून गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहे. यानंतर जो कलाव्याचा धागा जो आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो सुद्धा गणपती बाप्पांच्या कपाळावरती लावून तुम्हाला त्यांच्या चरणी अर्पण करायचा आहे. हा अर्पण केल्यानंतर तुम्हाला मुलांकडून गणपती बाप्पांचं अथर्व शिष्य जे आहे त्याचं तुम्हाला पठण करून घ्यायचं आहे. मुलं लहान आहे, बाहेरगावी आहे तर हे पठण आई वडिलांनी किंवा आजी आजोबांनी केलं तरीही चालेल. वाचता लिहिता येत नसेल तुम्ही श्रवण करा. मुलं लहान असतील तर मुलांना सोबत घेऊन तुम्ही या
अथर्वशीर्षाचं पठण करू शकतात. मोठी असतील तर मुलांकडनं वाचून घ्यावा. यानंतर गणपती बाप्पांना मनोभावेने प्रार्थना करून नमस्कार करायचा आहे. गणपती बाप्पांना आपल्या मुलांची इच्छाही व्यक्त करायची आहेत. जी पण मुलांची इच्छा असेल, नोकरी प्राप्तीबद्दल असेल, व्यवसायाबद्दल असेल, शिक्षणाबद्दल असेल किंवा त्यांचं वाचलेलं लक्षात राहत नसेल, तर तुमच्या मुलांची जी पण अडचण असेल ती गणपती बाप्पांना मनोभावेने नमस्कार करून सांगायचं आहे आणि तुम्हाला घरी यायचं आहे. असा हा छोटासा उपाय केल्यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये नक्कीच तुम्हाला फरक दिसून येईल. मुलांची बुद्धी ही चंचल होईल, कारण बघा गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता मानले जाते. यामुळे या दिवशी आपण काही उपाय जर केले तर ते मुलांसाठी खूप कारगर ठरत असतात. यामुळे मुलांना शिक्षणात, नोकरीत, व्यवसायात प्रगती होते. त्यांचे सर्व दोष, विघ्न देखील अडचणी दूर होत असतात. जर मुलांना कोणते दोष लागले असतील, जसे की नजर दोष लागलेला असेल किंवा मुलांवरती वारंवार विघ्न येत असतील, तर यासारख्या अडचणीसुद्धा मुलांच्या दूर होतील. त्यामुळे हा एक उपाय तुम्ही उद्या नक्कीच करून पहा. हा उपाय तुम्ही घरामध्ये सुद्धा करू शकतात, परंतु तुम्ही ज्या वस्तू अर्पण करणार आहेत त्या वस्तू तुम्हाला दुसऱ्याच दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात आवर्जून नेऊन ठेवायच्या आहेत. घरामध्ये ठेवायच्या नाही किंवा कुठेही विसर्जित तुम्हाला करायच्या नाही. तुम्हाला या वस्तू गणपती बाप्पांच्या चरणी जाऊनच ठेवायच्या आहेत. यामुळे तुम्ही हा उपाय गणपती मंदिरामध्येच करण्याचा प्रयत्न करा. सुतक असेल तर हा उपाय करायचा नाही. जर तुम्हाला आज हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.